नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बारामतीच्या पळशी गावामध्ये दूध उत्पादक संस्थेवरती अन्न भेसळ विभागाची कारवाई। दूध वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये आढळला युरिया। जेजुरीमध्ये वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे संतप्त नागरिकांनी ठोकलं वीज वितरण कार्यालयाला टाळं। येळपणीमध्ये बोगस जमीन खरेदी विक्रीचा प्रकार उघड, तहसीलदारांनी तलाठी धांडे यांना मागितला खुलासा। आणि टावरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीची वाढली रंगत, उमेदवारांच्या एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। बारामतीच्या पळशी गावामधील एका दूध संस्थेवरती अन्न भेसळ विभागानं कारवाई केली आहे। बुधवारी 23 मे रोजी ही कारवाई करण्यात आली आहे। सापळा रचून दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 2 किलो युरिया सापडलाय। यामधील दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। बारामतीच्या पळशी गावामधील एका दूध संस्थेवरती अन्न भेसळ विभागानं कारवाई केली आहे। बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती। शेतकऱ्यांकडून संकलित केलेल्या दुधास चांगला बाजारभाव मिळावा तसेच अधिक नफा व्हावा या हव्यासापोटी दूध संचालक काही जीवघेणे पदार्थ भेसळ करत होते। या तक्रारीवरनं रंगेहात पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला। या दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेत। या निमित्ताने नुकतेच रात्री एक भयानक वास्तव समोर आलंय। पळशी येथील दूध संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती दुधामध्ये युरिया आणि कॉस्टिक सोडा टाकून भेसळ होतीये अशी तक्रार होती। या गावामधील युवा सामाजिक कार्यकर्ते माणिक काळे यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्याकडे ही तक्रार केली होती। त्यानुसार अन्न आणि औषध मंत्रालयानं पुण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार शनिवारी 20 मे रोजी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या संस्थेवरती धाड टाकून कारवाई केली आहे। येथील दुधाचे काही नमुने तपासणीसाठी नेण्यात आले होते, मात्र तरीही भेसळ होत असल्याच्या तक्रारी होत होत्या। 4 दिवस या गाडीवरती पाळत ठेवल्यानंतर बुधवारी 23 मे रोजी रात्री 8च्या दरम्यान नीरा बारामती रस्त्यावरती पुण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी पाळत ठेवून होते। याप्रमाणे दूध संकलन करून जात असताना पंढरे गावाच्या हद्दीमध्ये गाडीची तपासणी करण्यात आली। यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी MG राठोड यांनी जय हनुमान दूध उत्पादक संस्थेचा दूध वाहतूक करणारा टेम्पो अडवला। या गाडीमध्ये 1700 लिटर दूध आणि 2 किलो युरिया आढळून आलाय। त्यामुळे राठोड यांनी सदर गाडी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये आणून या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत आणि अन्न भेसळ कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली आहे। त्यानंतर सुमारे 1700 लिटर दूध कोऱ्हाळे बुद्रुक येथील नीरा डाव्या कालव्यामध्ये ओतून देण्यात आले। या कारवाईमध्ये पकडण्यात आलेले सर्व दूध भेसळयुक्त असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे। मंत्रालयाकडून 3-4 दिवसापूर्वी मिसर जय हनुमान दूध उत्पादक सहकारी संस्था पळशी तालुका बारामती जिल्हा पुणे हे दुधात भेसळ युरिया आणि कॉस्टिक सोडा टाकत असल्याची तक्रार प्राप्त मंत्रालयाकडून झाली होती। 3 दिवसापासून सदर पेढीवर पाळत ठेवून दूध भेसळ करतो तेव्हा रंग्यात पकडणे असं हे होते। दिनांक आज रोजी पंधरे इथे सदर गाडी नाही का, गाडी क्रमांक MH 11CH 4722 या गाडीत रोडवर पकडत असताना त्याच्यामध्ये युरिया रेडॅन आढळून आला। सदर गाडी घेऊन बारामती वडगाव निंबाळकर पोलीस इथे गाडी घेऊन आली आणि पुढील कारवाई सदर करीत आहे। पंचनामा तयार केला आहे आणि सदर दूध नाही का डिस्ट्रॉय करून नाही का पुढील कारवाई चालू आहे। मनोहर तावरे, सी 24 तास, बारामती। विविध प्रलंबित मागण्यांसाठी डाक सेवकांनी अहमदनगर पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत संप पुकारलाय। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिकच तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। विविध प्रलंबित मागण्यांसाठी डाक सेवकांनी बेमुदत संप पुकारलाय।
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीनं हे संप सुरू करण्यात आलाय. कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात, तसेच 7वा वेतन आयोग डाक सेवकांना मिळावा अशा विविध प्रलंबित मागण्या घेऊन अहमदनगर पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे संप आंदोलन सुरू करण्यात आलंय. दरवेळेस आपल्या मागण्या घेऊन डाक सेवकांना रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागतंय. तोवर कुणी देखील आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. तळागाळामध्ये डाक सेवक काम करतायत. उन्हामध्ये वाड्या वस्त्यांवर जाऊन डाक वेळेमध्ये पोहोचवावं लागतो. असं असून सुद्धा भारत सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. त्वरित 7वा वेतन आयोग लागू करावा, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवलं जाणार असं यावेळी सांगण्यात आलंय. 2 वर्ष झाले केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करून त्यांना लागू सुद्धा आला, परंतु पोस्ट खात्यातील पोस्टाबरोबरची जी खात्यातली पोस्ट खात्यातले जे कामं करतात तीच सर्व कामं ग्रामीण विभागात करणारे ग्रामीण डाक सेवक कर्मचारी या 7व्या वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित राहिलेले. अद्याप त्यांचा विचार केला नाही आमचा ग्रामीण डाक सेवकांचा, की जे ग्रामीण भागामध्ये उन्हातानामध्ये पावसामध्ये वाडी वस्त्यावरती जाऊन टपाल वाटप आणि ज्या सुविधा आहेत, ज्या डाक खात्याची कामं आहेत ती सर्व प्रामाणिकपणे करतात, परंतु त्यांना ते गरीबच राहिलेले आहेत. त्यांना अजून काही वेतन आयोगाचा लाभ दिला नाही. माननीय कमलेशचंद्र कमिटी त्यावरती नेमली होती, परंतु त्यांनी अहवाल देऊन 1.5 वर्ष झालं सरकारकडे माननीय कमलेशचंद्र कमिटीचा अहवाल सरकारकडे दिला आहे, परंतु अजून त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सर्व ग्रामीण डाक सेवक आज हलाखीचं जीवन जगत आहेत आणि त्यांना आता हा जो लाभ आहे 7व्या वेतन आयोगातला तो लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी, त्वरित अंमलबजावणी व्हावी. ह्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटने जनरल सेक्रेटरी माननीय महादेवजी यांनी जो हा लढा पुकारला आहे, त्या लढ्यामध्ये देशभरातून 2,70,000 ग्रामीण डाक सेवक त्यांच्याबरोबर संपामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि जोपर्यंत आम्हाला कमलेशचंद्र कमिटीचे ज्या शिफारशीनुसार जे लागू होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा संप आमचा चालू ठेवणार आहे. अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना व इतर सर्व ग्रामीण डाक सेवक संघटनेने मिळून हा संप पुकारलेला आहे 22 तारखेपासून. आणि त्याच्यामध्ये पूर्ण भारतभरातून सर्व ग्रामीण डाक सेवक एकत्र येऊन हा संप 7वा वेतन आयोग लवकर त्वरित लागू करण्यात यावा यासाठी हा संप आहे. आणि जोपर्यंत हा वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू होत नाही तोपर्यंत हा आमचा संप चालूच राहणार आहे. आणि जोपर्यंत त्यापर्यंत आमची ही माघार राहणार नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला आमच्या मागण्यासाठी प्रत्येक वेळेला 6वा वेतन असो 7वा वेतन असो प्रत्येक वेळेला आम्हाला संप करावा लागतो. ही फार मोठी शर्मेची बाब आहे. आणि ह्या आमच्या खात्यामध्ये 2 प्रकार असून खातेबाह्य कर्मचारी वेगळे ग्रामीण डाक सेवक आणि जे खात्याचे कर्मचारी आहेत त्यांना वेगळे. त्यांना 6 महिन्यात फरक दिला जातो. आणि आज 2-2.5 वर्ष झाले तरी आम्हाला कोणत्याही प्रकारचा फरक दिला नाही, 7वा वेतन लागू केला नाही. ही जी भावना आहे सरकारची याचा आम्ही निषेध करतो. कारण आम्ही तळागाळातले कर्मचारी असून वाड्या वस्त्यावर जाऊन खेड्यापाड्यात जाऊन उन्हातानात जाऊन पावसात जाऊन आम्ही खात्याची सेवा करतो, खात्याला सेवा देतो, जनतेला सेवा देतो. तरी आमचा विचार भारत सरकार करीत नाही, पोस्ट खातं करीत नाही. फक्त आमच्याकडून काम करून घेतं. वेट बिगरीचं जीणं आम्हाला जीवावं लागतं. आम्हाला 40 वर्ष झाले तरी आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रमोशन मिळालेलं नाही, पेन्शन मिळालेली नाही, पगारवाढ दिली जात नाही. आणि आमच्या मागण्या करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं आणि संप करावा लागतो. ही खेदाची बाब आहे, शर्मेची बाब आहे. तरी आम्हाला 7वा वेतन लागू करावा, कमलेशचंद्र समितीचा जो निकाल लागू करावा ही आमची कळकळीची विनंती आहे. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पुण्यामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर दुचाकी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि आग त्वरित विझवली आहे. डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर दुचाकी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परंतु पोलिसांनी प्रतिबंध करत त्वरित आग विझवली आहे. त्यामध्ये अनेक घोषणा देत सातारा रस्ता युवकांनी दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा विभाग, विद्यार्थी, महिला विभाग, सामाजिक न्याय विभाग या सेलचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कामटे, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष नागरे, गणेश मोहिते, पर्वती मतदारसंघ अध्यक्ष अमोल नन्नावरे, असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास. हडपसर येथील हिंगणेमाळा येथील रखडलेल्या रस्त्याचं काम 15 दिवसांमध्ये पूर्ण न झाल्यास उपोषण करणार असा इशारा महेंद्र बनकर यांनी दिला होता. मात्र 18 तारखेला एक दिवस अगोदरच रस्त्याचं काम पूर्ण झालंय आणि रस्ता पूर्ण झालाय. मात्र गटारीची चेंबर खाली दबल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ती तात्काळ रस्त्याच्या लेवलवरती घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुरू झालेल्या हिंगणेमाळ्यामधील रस्त्याचं काम 5 महिने उलटून देखील अपूर्णच राहिलंय. याचा हजारो लोकसंख्या असलेल्या हिंगणेमाळ्यामधील सामान्य नागरिकांना त्रास भोगावा लागतोय. रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या परिसरामध्ये कष्टकरी वर्ग तसेच व्यावसायिकांची संख्या जास्त आहे. तसेच हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे इथे मोठी वर्दळ असते. येथील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं असा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला होता. महेंद्र बनकर यांनी 18 तारखेला या रस्त्यासाठी उपोषण करणार असं निवेदन सहाय्यक आयुक्त सुनील यादव यांना दिलं होतं. मात्र उपोषणाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 17 तारखेला रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि काही दिवसातच रस्त्याचं काम पूर्ण झालं. त्यामुळे महेंद्र बनकर यांनी उपोषण स्थगित केलंय. मात्र रस्त्याची उंची वर आल्यामुळे पावसाळी गटारीचं चेंबर खाली गेलंय. त्यामुळे हे चेंबर लवकरात लवकर रस्त्याच्या लेवलवरती घ्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र मुदतीच्या आतमध्ये रस्ता पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. महेंद्र बनकर सी24 तासशी बोलताना म्हणाले की आम्ही महिनाभर सातत्यानं पाठपुरावा करून जनतेच्या रेट्यामुळे महानगरपालिकेनं हिंगणेमाळा येथील रहिवाशांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्याबद्दल मी प्रथम नागरिकांच्या वतीनं पुणे महापालिकेच्या अधिकारी वर्गाचे आभार मानतो. एक विनंती करतो की रस्ता झाल्यानंतर पावसाळी गटारचे चेंबर खाली गेल्यामुळे अपघात होतील म्हणून ते चेंबर त्वरित वर घेण्याचं काम करावं. दरम्यान यावेळी ज्येष्ठ नागरिक बोलताना म्हणाले की महेंद्र बनकर यांच्या पाठपुराव्यामुळे गेले 5 महिने रखडलेलं काम पूर्ण झालंय. त्यामुळे महेंद्र बनकर यांचे आभार मानले पाहिजे. आमची एकच मागणी आहे तो म्हणजे पावसाळी चेंबर रोडच्या लेवलवरती घेऊन अपघात रोखण्यास मदत करावी. महेंद्र बनकर यांनी या भागात हिंगणेमाळ्यामध्ये उपोषणाचं हे स्वीकारलं, हत्यार उगारलं. त्याच्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या लोकांनी एक तात्पुरता दिलासा इथं दिलेला आहे. हे ॲक्च्युली याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये सगळी माती वरून खाली वाहत येणार आहे. त्याच्यामुळे आणखीन बरीचशी अडचण होणार आहे. परंतु तरी त्यातले त्यात महेंद्र बनकरचे आम्ही आभार मानतो या निमित्त. कारण का इथं पुष्कळचे लोक घसरून पडायचे अक्षरशः आम्ही उचलून यांना लोकांना नेलेले आहे. काय काय होणार, महेंद्र बनकरने इथं आधार दिला. आज लोकांना घसरून पडण्याची तरी स्थिती नाही आहे. त्यातले त्यात बरं आहे. आता आज इथं तुम्हाला जे करायचं ते तुम्ही सप्टेंबरमध्ये करा किंवा कधी, तरी आजच्या तारखेला अशा अडचणी इथं जे चेंबरची अवस्था आहे ही सगळी खड्डे 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 आहे. इथनं जाताना अक्षरशः सर्कस करावी जावं लागते. खालीवर आहे. त्यामुळं कुणाला यातनं सुख असं नाही आहे. रस्त्याने जाताना सुख नाही. उद्या कमी जास्त काय झालं त्याला पूर्ण कॉर्पोरेशनच जबाबदार राहील. रस्त्यामध्ये जे पडतात घसरतात आणि गोरगरीब ह्याच्यामध्ये जास्त हे होतं रस्त्याने जाताना. हे रस्ते जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही हे चेंबर उचलून घ्या. रस्त्याचे एक लेवल आणा की जेणेकरून रस्त्याला जाता येताना लोकांना आनंद मिळेल. हिंगणेमाळ्यातील गेली 5 महिने रखडलेल्या रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली. ह्या नागरिकांच्या जनतेच्या रेट्यामुळं हडपसर क्षेत्रीय कार्यालयाने हा रस्ता पूर्ण करण्याचं काम केलं. त्याबद्दल मी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त सुनील यादव, पतविभागाचे खलाटे साहेब यांचे धन्यवाद मानतो. मी या प्रश्नाविषयी सातत्याने पाठपुरावा केला, वर्तमानपत्रातून वगैरे निवेदन दिलं आयुक्त साहेबांना. त्यावेळेस मी सांगितलं होतं की आयुक्त साहेब 15 दिवसात काम जर नाही पूर्ण झालं तर 18 तारखेला आम्ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन उपोषण करू. त्या पद्धतीनं 17 तारखेला मला आयुक्त साहेबांचा
लेटर आलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही 17 तारखेला काम चालू करतो आहे, तुम्ही उपोषण रद्द करा. मी प्रत्यक्ष साईटवर पाहणी केली आणि काम चालू झालेलं पाहिलं आणि आज ते काम पूर्ण झालं. आणि हा विजय हिंगणेमाळ्यातील जनतेचा आहे, हा विजय सत्याचा आहे. आणि मी आभार मानतो क्षेत्रीय कार्यालयाचं की आमच्या हिंगणेमाळ्यातील नागरिकांना जे काही पुढील 4 महिने त्रास होणार होता, म्हणजे गेली 5 महिने आणि आता पुढे 4 महिने, त्यामुळे किमान 4 महिने तरी सुटका झाली. आणि त्यांनी सांगितलेल्या ह्याच्याप्रमाणे की आम्ही सप्टेंबरनंतर उरलेलं काम पूर्ण करू. आशा आहे की पुढील काम ते व्यवस्थित करतील, दर्जेदार करतील. तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, वीरगाव, आनंदगड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ज्युनियर केजी ते 10वी पर्यंत तसेच आनंद गुरुकुल वसतिगृहासाठी प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: निसर्गरम्य शैक्षणिक वातावरण, सुसज्ज इमारत, डिजिटल क्लासरूम आणि ई लर्निंग सुद्धा, सर्व सुविधांनी युक्त शैक्षणिक संकुल, 40 एकराचा भव्य कॅम्पस, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, बेस्ट स्कूल अवॉर्ड प्राप्त शाळा, देश पातळीवर सुवर्ण आणि रौप्य पदक प्राप्त विद्यार्थी, इयत्ता 10वीच्या निकालाची 100% उज्ज्वल परंपरा, मुलामुलींच्या वसतिगृहाची प्रशस्त आणि स्वतंत्र सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रित कॅम्पस, घरगुती आणि रुचकर जेवणाची सुविधा भोजन कक्षामध्ये, अत्यंत कमी फी आणि दर्जेदार शिक्षण. जून 2018 पासून 11वी सायन्स प्रवेश वर्ग सुरू होत आहेत. संपर्क 02424 261555, मोबाईल 9730 93 0257. अध्यक्ष 9922 54 55 16. सचिव 9765 43 11 68. प्राचार्य 9158 077 688. कॅम्पस डायरेक्टर 9970 68 0857. रेक्टर 7875 074 070. तर मग आपल्या पल्ल्याचा प्रवेश आजच निश्चित करा. आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, वीरगाव, आनंदगड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जीवघेणा उन्हाळा, त्यामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव यामुळे जेजुरीमधील नागरिक आणि राज्यामध्ये येणारे भाविक त्रस्त झालेत. त्यामुळे सर्वपक्षीय संघटना आणि नागरिकांनी एकत्र येऊन वीज वितरण कार्यालयास टाळं ठोकलाय. राज्यामधील ख्यातनाम तीर्थक्षेत्र जेजुरी इथे गेले 2 ते 3 महिने महावितरण कार्यालयाचा मनमानी कारभार सुरू आहे. दररोज विजेचा लपंडाव, त्यातच मी म्हणणारा जीवघेणा उन्हाळा, यामुळे नागरिक आणि राज्यामधून येणारे भाविक हैराण झालेत. त्यातच दुग्धजन्य पदार्थ आणि जलपेय विक्रेते यांचं प्रचंड नुकसान झालंय. छोटे मोठे भाजीपाला, फळे उद्योग व्यावसायिकांनाही याचा फटका बसलाय. उन्हाळ्याची वाढती तीव्रता पाहता त्यातच विजेचा होणारा रोजचा खोडसाळपणा यास महिला देखील पुरत्या वैतागल्या आहेत. त्यामुळे अखेर जेजुरीमधील सर्वपक्षीय आणि संघटना आणि नागरिकांनी एकत्र येऊन वीज वितरण कार्यालयास टाळं ठोकलंय. दररोज कार्यालयामध्ये येऊन रिकामा कार्यालय बघून येथील जेजुरी शहर नागरिक हक्क कृती समितीचे राहुल मंगवानी यांनी सोशल मीडियावरती जेजुरी वीज वितरण कार्यालयामध्ये वायरमन दाखवा आणि बक्षीस मिळवा असा टीकात्मक संदेश टाकला. तर काही नागरिकांनी अधिकारी आणि वायरमन खाजगी कंपन्यांची कामं करतायत असा आरोप केलाय.
अखेर वैतागलेल्या भाजप महिला तालुकाध्यक्ष अलका शिंदे, 12 बलुतेदार संघटना अध्यक्ष राजेंद्र बारभाई, गणेश भोसले शहराध्यक्षा, विजया भोसले सामाजिक कार्यकर्त्या, वंदना मोरे, पूजा शेलार, दीपाली काळाने, संजय इनामके, मीनल दळवी, योगेश खुडे, अमोल कुदळे इत्यादींनी हल्लाबोल आंदोलन करत रिकाम्या वीज वितरण कार्यालयास टाळं ठोकले. या सगळ्या घटनांच्या 3 तास नाट्यानंतर आलेल्या वीज वितरण अधिकारी रॉय यांना घेराव घालण्यात आला. तेव्हा त्यांनी आपली चूक कबूल केली आहे आणि पुन्हा असं घडणार नाही असा लेखी निर्वाळा दिलाय. त्यानंतर कार्यालयाचं कुलूप काढण्यात आलं. आमचा फ्रीजर असून आमचं दुधाची किंवा एजन्सी आहे ताक लस्सीची आणि दररोज आमचं नुकसान होते. त्याच्यामध्ये 50-50 लिटरचे आम्हाला फेकून द्यावे लागलेले आहे आणि तरी पण लाईट बोर्डाने रिक्स घेत नाही आहे किंवा त्याचं आम्हाला नुकसान झालेल्याचं मान्य पण करून घेत नाही आहे. आणि ते लाईट बोर्डात आले तर लाईट बोर्डामध्ये कुणीही नसतं. लाईट बोर्ड पूर्ण मोकळा असलेला असतं. शहर कृती समिती अध्यक्ष राहुल मंगवानी मी सकाळपासून 3 ते 4 वेळा ऑफिसला आलो. ऑफिसमध्ये कोण नाही, फोन वाजतोय आणि सकाळपासून जेजुरीमध्ये लाईट नाही. पूर्णपणे अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे जेजुरीची. ह्या लाईटचा कारभार भोंगळ चाललेला आहे. काय ह्या लाईटच्या ह्याच्यामध्ये हा माणूस त्रस्त झालेला आहे. त्यामुळे आम्ही इथं आज सगळ्यांनी, गावकऱ्यांनी आणि सर्व पक्षांनी मिळून MSEB ऑफिसला कुलूप लावायचा निर्णय घेतला आणि ते आत्ता तिथं टाळं ठोकलेलं आहे. गेले 2-3 महिने सतत लोड शेडिंगचा त्रास होतोय. यापूर्वी कधी म्हणजे 7-8 वर्षात लोड शेडिंगचा हा प्रकारच नव्हता. नाहीच आहे. परंतु आता एवढं ते झालं आणि ऑफिसला फोन केला तर फोन उचलला जात नाही आहे. काय कारण हे कळत नाही. आणि गुरुवारचं लोड शेडिंगही चालू झाले. पहिलं प्रत्यक्षात तर मेंटेनन्स काय नाही आहे. धान्यांचं नुकसान होतं आहे. त्याचप्रमाणे लोकांचे TV फ्रीज जळत आहेत. त्याचे भरपाई तर मिळतच नाही आहे. पण निदान त्यांना काय उत्तर. आणि लाईट बिल मात्र भरायच्या वेळेस असं होतं की लाईट बिल नाही वेळेवर भरलं तर त्याची वसुली करायला घरी येत आहेत. लाईटची वरनं कनेक्शन लगेच कनेक्शन कट होते. पण ज्यावेळेस लोक वेळेवर लाईट बिल भरतायत सगळं होतं तर लाईट का जाते. मग जेजुरी जे लाईन आहे, जे आमची जे जेजुरी फिडर चालू आहे ते ॲक्च्युली आमच्याकडे 2 ट्रान्सफॉर्मर आहे. एक 12.5चा आणि एक 10चा. 2 ट्रान्सफॉर्मर असे त्यामधून जेजुरीला 10 MVAचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तिथून सप्लाय भेटतो. त्यावरती 10 MVAचा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यावरती वाल्ला शेतीचं एक लाईन आहे. वाल्ला शेतीला जाणारी जे आहे मांडकी जेऊर त्या जागेचं आता ही उन्हाळ्यामुळे भरपूर लोड वाढल्यामुळे तो आमचा जो आमचा सबस्टेशन आहे तो लोड घेत नाही म्हणून तो ओव्हरक्राऊडमुळे तो ट्रिप होतो. लाईट नसल्यामुळं आईस्क्रीम वितळती आणि त्याचा काय उपयोग होत नाही. तोटा होतो. त्या 4-5 हजार रुपये तोटा होते. गुरुवारची तर अजिबातच लाईट नसते. एरवी ठीक आहे पण गुरुवारची तर अजिबातच लाईट नसते. त्यामुळं ते दुकानाचं भाडंही परवडत नाही, ती इकायलाही परवडत नाही. अशी परिस्थिती लाईट नसल्यामुळं होती. विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी. खराडी, चंदननगर, वडगाव शेरीमध्ये पाणी पुरवठा सुरळीत कधी होणार या समस्येसाठी वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका अधिकारी आणि कर्मचारी हे पूर्णपणे दुर्लक्ष करतायत. त्यामुळे साहेब चहा पाणी घ्या पण आमच्या भागाला पाणी द्या असं म्हणत अनोखं चहा पाणी आंदोलन करण्यात आलंय. खराडी, चंदननगर, वडगाव शेरीमधील पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या या तक्रारींकडे डोळे झाक करताय. विस्कळीत आणि अनियमित पाणी पुरवठा प्रश्नाला महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी प्रतिसाद देत नसल्यामुळे हे अनोखं चहापाणी आंदोलन पुण्यामध्ये करण्यात आलंय. त्यावेळी नागरिकांसमवेत माननीय आमदार बापूसाहेब पठारे, माननीय नारायणभाऊ गलांडे, नगरसेवक भैयासाहेब जाधव, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका सुमनताई पठारे, संजिलाताई पठारे आणि वडगाव शेरीमधील नागरिक उपस्थित होते. येरोडा येथील उपअभियंता घोलप साहेब यांना यावेळी निवेदन देण्यात आलंय. दरम्यान हा प्रश्न येत्या 4 दिवसांमध्ये सोडवण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन संबंधित अधिकारी यांनी दिलंय. मात्र जर 4 दिवसांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर यापुढे तीव्र मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमधील सरपंच पदाचे 60 वर्ष उमेदवार हे पर्यावरण बचावचा संदेश देत आहेत.
ते सर्वत्र सायकलवरती प्रचार करतायत. त्यांच्या अनोख्या प्रचाराची सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुका म्हटलं की पैसा, गाड्या, मटण दारूच्या पार्ट्या यावर आलेल्या गावगड्यातील राजकारण. मात्र त्यात देखील पर्यावरण बचावचा संदेश देत सायकलवरती एकटाच प्रचार करणं म्हणजे नवलच. होय, हेच घडते राजगुरुनगर येथील सांडभोरवाडी संयुक्त ग्रामपंचायत असलेल्या तिन्हेवाडीत गावात. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच उमेदवारांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. एकीकडे 2 चाकी 4 चाकी गाड्यांच्या ताफ्यामध्ये प्रचार होतोय. मात्र या गावाचे सरपंच पदासाठी उभे असलेले भास्कर जगदाळे हे वयाच्या 60व्या वर्षी देखील सायकलवरती प्रचार करतायत. अगदी लहानपणापासून सायकल शिकल्यापासून ते सगळीकडे सायकल याच साधनाचा वापर करतात. गावामध्ये सायकलवरती प्रचार करताना ते प्रत्येकाच्या घरामध्ये, शेतावर जाऊन गाठी भेटी घेत आहेत. सायकलवरती प्रचार करत असताना ते पर्यावरण बचावचा संदेश देखील देत आहेत. याबाबत स्थानिक शेतकरी प्रदीप कोरडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तिन्हेवाडी गावामध्ये ग्रामपंचायतचं इलेक्शन चालू झाले आणि एवढी रणधुमाळी जोरात चालू आहे की बेहिशोब. एकीकडे भास्कर मामा तर एकीकडे अजून 2 उमेदवार सरपंच पदासाठी उभे. भरपूर मोठे तापे घेऊन फिरतात, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये येतात, जनसंपर्कापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पण थोडं लांबूनच राहतात. गाडीतनं हात करतात, आमचं चिन्ह हे आहे वगैरे वगैरे असे सांगतात. संध्याकाळी या ढाब्यावरती जेवण ठेवले, जेवणासाठी आमंत्रणं देतात आणि त्यांचे कार्यकर्ते एवढे मोठे आहेत की सारखे व्हॉट्सअपवरती सारखेच चालू असतात, सारखेच मॅसेज सोडत असतात. आणि एकीकडे भास्कर मामा, त्यांच्याकडे मोबाईल आहे पण त्यांनी तो बंद करून ठेवला आहे. ते सायकलवरती प्रचार करतात, प्रत्येक माणसापर्यंत जातात, प्रत्येक शेतात जातात. आता हे बघा, माझी नांगरात चालू आहे शेतामध्ये, सायकल घेऊन शेतात माझ्यापर्यंत आलेले आहेत प्रचार करण्यासाठी. आणि त्यांनी इथून पाठीमागं गावासाठी खूप कामं केलेली आहेत. सोसायटी असन, शिक्षण संस्था असन, यांच्यासाठी यासाठी त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व गावामध्ये खूप छान आहे पहिल्यापासून. गोरगरिबांना मदत करणं, कोणीही त्यांच्यापर्यंत गेलं मदतीसाठी ते कधी मोकळ्या हाताने पाठीमागे आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे मला तर असं वाटतंय भास्कर मामा एक उत्तम पर्याय आहे आज आमच्या गावासाठी. तसेच भास्कर जगदाळे यांना विचारलं असता त्यांनी देखील सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. जन्म झाल्यानंतर जशी आपण सायकल शिकलो तर पहिली मी सायकल घेतली. सायकलपासून शाळेत जायला लागलो. शाळेत जाताना माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे सायकलवर झालं. त्याच्यानंतर मी नोकरी पाण्याला लागलो. हे सायकलीवर खेळते तिन्हेवाडी 3 किलोमीटर अंतर आहे, ते सुद्धा सायकलीवर पार केले. सायकलीवर पाडत असताना मला जीवनामध्ये ज्या अडीअडचणी आल्या त्याच्यावर मी या सायकलीच्या माध्यमातून मात केलो. सायकल ही माझं इतकं परमभाग्य आहे की सायकलीमध्ये माझा जीवनाचा उदय झालेला आहे सायकलीमुळे. आणि सायकलीची मुख्य बाब आहे, आता हे वापरत असताना निवडणूक येऊन लागली. निवडणुकीमधलं महत्त्व काय? मतदारापर्यंत पोचणं. गल्लीबोळातील रस्ते किंवा सिटीवाडीतील रस्ते हे अगदी अतिशय हमरस्त्यासारखे नसतात. त्यामुळं सहज साध्य असा प्रचार होतो. मी मतदारापर्यंत पोचतो. मतदाराला मतदानासंबंधीची माहिती मला देता येते. अधिकचा वेळसुद्धा सायकलीमुळे देता येतो. रात्री, अपरात्री, उन्हाचं किंवा सकाळीसुद्धा तिन्ही प्रहाराला आपण सायकलीवर चांगल्या प्रकारचा प्रचार करू शकतो. आणि प्रचाराचं माध्यम, प्रचाराचं अंग हे प्रदूषण विरहित. समजा 4 चाकी गाड्या, 2 चाकी गाड्या या पळवणं, त्याला इंधन, पेट्रोल, डिझेल लागणं, ह्या सायकलला ते काटकसर आहे, बचत आहे. हाही आपण सरकारच्या खर्चाच्या संबंधितला एक आपण सहभाग घेऊन आपण त्यामध्ये इतरांनी तो बोध घ्यावा या निवडणुकीच्या माध्यमातून की सायकल म्हणजे प्रदूषणरहित कार्यक्रम आहे. ही आपण पर्यावरणाच्या दृष्टीने आपण मदत करत असतोय. हे निवडणुकीतलं एक माध्यम आहे. आणि ह्या सायकलीमुळे माझ्यावर लोकांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून की बुवा चला हा माणूस सायकलवर प्रवास करतोय, प्रचार करतोय आणि या प्रचारामध्ये त्याचं चिन्हसुद्धा ग्रामीण भागातलं कब्बशीचंच आहे. तर सायकलच्या माध्यमातून आपण या माणसाला निवडून देऊ का हा आपल्या समाजाची सेवा करेल, आपल्या लाभाचा माणूस आहे, फायद्याचा माणूस आहे, सामान्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. म्हणून मी ही सायकल प्रचारासाठी मी आज या ठिकाणी वापरलेली आहे. मी अभिमानाने सांगतो, सायकलमुळं मी निश्चित निवडून येणार आणि माझं भविष्य या सायकलीमध्येच कायम राहणार आहे असं मी या ठिकाणी आज नम्रपणे सांगू इच्छितो. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणेमध्ये बोगस जमीन खरेदी विक्रीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी तलाठी अतुल धांडे यांना तहसीलदार महेंद्र महाजन यांनी नोटीस बजावली आणि 24 तासामध्ये लेखी खुलासा मागितलाय. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे शिवारामधील गट क्रमांक 88/35 आणि 88/39 वर्ग 2च्या जमिनीची शासकीय परवानगी अगर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार न पाहता 5 व्यक्तींच्या नावे जमीन हस्तांतरण करून ऑनलाईन 7/12 उतारा कसा तयार करून दिला. या प्रकरणी तलाठी अतुल धांडे यांना तहसीलदार महेंद्र महाजन यांनी नोटीस बजावली आहे. तहसीलदार महाजन यांनी तलाठी धांडे यांच्याकडे 24 तासाच्या आतमध्ये लेखी खुलासा मागितलाय. या नोटिसीमध्ये ऑनलाईन कामकाजाबाबत कोणतेही अधिकार नसताना संबंधित गट क्रमांकामध्ये चुकीचा अंमल दिसून येतोय. ही बाब खेदजनक आहे. याचा खुलासा करावा, अन्यथा आपणास निलंबित करावं असा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. यापूर्वी या गटामधील जमीन हस्तांतरण प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा झालाय. येळपणे येथील सुमारे 200 एकर जमिनीचा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. लोणी व्यंकनाथ येथील राजेंद्र झुंबर काकडे यांनी सर्वप्रथम 19 मे रोजी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत तहसीलदार महाजन यांना मंडलाधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून तलाठी धांडे यांना खुलासा मागितलाय. लोणी व्यंकनाथ येथील बबन कचरू लहाणे 1 हेक्टर 80 आर, सुनीता संभाजी खेतमाळीस 1 हेक्टर 60 आर, सुवर्णा तुकाराम साळवे 1 हेक्टर 60 आर यांची जमीन फेर क्रमांक 3237 नुसार हस्तांतरित केली आहे. मात्र फेर क्रमांक पारुबाई मांगडे यांच्या घरकुल संमती पत्राचा आहे. तसेच बाबासाहेब सर्जेराव कुंदाडे 1 हेक्टर 50 आर, अविनाश छगन पांढरे 1 हेक्टर 50 आर यांना जमीन रंजना उदमले आणि अजित गंद्रे यांच्या नावावरनं फेर क्रमांक 3287 कुंदाडे आणि पांढरे यांच्या नावावरती हस्तांतरित केली आहे. हा फेर गणपत गायकवाड यांचा ई करार असल्याचे निदर्शनास आले. घोड धरणासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनी त्यानंतर कामगार तलाठ्यांनी हाताशी धरून त्या जमिनी मूळ मालकांच्या नावावर केल्या. या जमिनींची मालकांनी खरेदी विक्री केली आहे. आता येळपणेमध्ये बोगस जमीन खरेदी विक्रीचा मामला उजेडामध्ये आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या जमिनीवरती बबन लहाने, सुनीता खेतमाळीस, सुवर्णा साळवे, अविनाश पांढरे, बाबासाहेब कुंदाडे यांना लोणी व्यंकनाथ सोसायटीनं सुमारे 6 लाखांचं कर्ज वाटप केलंय. हे कर्ज देताना परवानगी घेताना जिल्हा बँकेला देखील मामा बनवण्यात आलाय. च्या कार्यालयाकडे काकडे राजेंद्र झुंबर यांनी गट नंबर 8835 आणि गट नंबर 8839 या गटासंदर्भात बोगस फेरफार झालेला आहे असा अर्ज सादर केलेला आहे. त्यानुसार त्यांच्या अर्जाची आम्ही सखोल चौकशी केलेली आहे. त्यांनी अर्जासोबत 2 फेरफार जोडलेले आहेत. फेरफार नंबर 3237 आणि 3287 असे 2 फेरफार आमच्याकडे सादर केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की सदरचे फेरफार हे बोगस आहेत आणि त्या बोगस फेरफाराच्या आधारे त्यांनी बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे. त्यानुसार प्रत्यक्ष आम्ही आमच्या रेकॉर्डला तहसील ऑफिसचं जे रेकॉर्ड रूम आहे त्याच्यात आम्ही प्रत्यक्ष जे एडपणे सजेचं जे कागदपत्र आहेत, मूळ कागदपत्र, मूळ फेरफार आणि मूळ 7/12 याची तपासणी केली असता त्याच्यात असं आढळून आलं की त्यांनी सादर केलेले फेरफार हे बोगस आहेत आणि प्रत्यक्षात जे आमचे तहसील ऑफिसचं रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये फेरफार नंबर 3237 हा वेगळ्याच नावाने जे चंद्रकांत शिंदे यांनी त्यांच्या बहिणीला घरकुल मंजुरीसाठी संमतीपत्र केलेलं दिसून येत आहे. तसेच मूळ जो फेरफार आहे आमचा 3287 त्याच्यामध्ये गणपत गायकवाड यांनी काय केलेलं आहे, त्यांनी विकास सोसायटी यांना ई करारपत्र करून दिलेलं आहे. त्यानुसार मूळ फेरफार जे आहे आमच्याकडे ते वेगळे आहे
आणि अर्जदार यांनी सादर केलेले जे फेरफार आहेत ते बोगस आहेत आणि त्या बोगस फेरफाराच्या आधारे त्याच्यामध्ये 3237 हा जो बोगस फेरफार आहे त्याच्यामध्ये खरेदी खत दाखवलेलं आहे आणि ते बबन कचुर्ला व इतर 2 यांच्या नावाने खरेदी खत केल्याचं दिसून येत आहे असं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर बोगस फेरफार दुसरा 3287 त्याच्या आधारे बाबासाहेब कुदांडे यांच्या नावाने खरेदी खत करून दिलेलं आहे. तर हे दोन्ही फेरफार जे आहेत ते बोगस आहेत. म्हणजे त्यांचा आणि आमचे मूळ जे दप्तर आहे तहसील कार्यालयाचं त्याच्यामध्ये तफावत दिसून येत आहे. आणि याच्या आधारे आमचे जे तलाठी आहेत मौजे एडपणे येथील तर त्यांनी ऑनलाईन सातबाऱ्याला हे बोगस फेरफार आहेत त्या बोगस फेरफाराच्या आधारे नोंदी केलेल्या आहेत आणि बोगस सातबारे तयार केलेले दिसून येत आहे. आणि त्याच्यानंतर आता या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करू. यामध्ये जे दोषी आढळतील जे संबंधित तलाठी आहेत तलाठी जर दोषी असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल आणि त्यांचा निलंबितचा अहवाल माननीय प्रांताधिकारी श्रीगोंदा पारणे यांच्याकडे सादर करण्यात येईल. मी राजेंद्र झुंबर काकडे लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी असून या ठिकाणी येळपाना या गावातील गट नंबर 88/39 आणि 88/35 या 2 गटामध्ये 5 नावं लोणी व्यंकनाथ येथील बोगस नोंदवली गेली. ती या ठिकाणी त्या संबंधित तलाठी येळपाण्याचा आणि लोणीतील जे 5 नाव आले ते 5 आणि त्यांच्या मागे जे मास्टर माइंड आहेत शिक्क्यावाले बाबा या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ती बोगस नावं नोंदवली आणि खोटे फेर जोडून तलाट्याशी हाताला धरून संगनमत करून ते फेर बनवून या ठिकाणी त्या ऑनलाईन उतार्यावर नोंदी घेतल्या. त्या नोंदी घेतल्यानंतर त्यांनी लोणी व्यंकनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या सोसायटीचं त्यांनी प्रत्येकी 10 लाख रुपयाचा बोजा या ठिकाणी प्रत्येक सभासदाच्या नावावर प्रत्येकी 10 लाख रुपयाचा बोजा नोंदवून घेतला, इकरार केले आणि लोणी सोसायटीमार्फत मडेवडगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज उचललेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी बी जे त्यांनी नोंदी दिल्या फेर दिले ते पण डुप्लिकेट फेर हाताने तयार करून खोटे शिक्के मारून तयार करून दिले. हे सगळ्या प्रकरणाची माहिती कळाल्यानंतर मी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर मी बँकेमधले फेर घेतले. या ठिकाणी तहसील ऑफिस श्रीगोंदा यांचे फेर घेतले. ते फेर घेतल्यानंतर तफावत पाहिल्यानंतर मी माननीय कलेक्टर साहेब, माननीय उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर आणि तहसील ऑफिस यांना रितसर अर्ज केला, चौकशीची मागणी केली. त्यांनी या ठिकाणी चौकशी पूर्ण केलेली आहे. माननीय तहसीलदार साहेबांनी त्यांना या ठिकाणी सत्यता त्यांच्या लक्षात आलेली आहे. दोन्ही फेरमधली तफावत लक्षात आलेली आहे. नोंदी झालेल्या हा बोगस झालेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांनी आज या ठिकाणी मी पूर्ण त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली होती आणि साधारण मला 29 तारखेला उपोषणाला बसायचं आहे, पण तत्पूर्वीच त्यांनी पूर्ण चौकशी केलेली आहे. यामध्ये त्यांनी आज स्पष्ट केलेलं आहे की तलाठी दोषी आहेत किंवा त्यांच्याबरोबर अनेक जी टीम आहे म्हणजे जे संबंधित 5 लाभार्थी आहेत आणि त्यांच्याबरोबर जो त्यांचा मास्टर माइंड आहे या सर्वांवर रितसर कारवाई करणार आहे याचं त्यांनी आज फायनल शब्द दिलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा तुमच्यामार्फत महाराष्ट्र सरकार असेल आणि जिल्हा बँकेचे मॅनेजर असतील मी त्यांना पण भेटलो होतो मॅनेजर साहेबांना, या सर्वांना तुमच्यामार्फत विनंती करतो की जे या ठिकाणी बोगस फेर तयार करून शासनाच्या सातबाऱ्या उतार्यावर बोगस नोंदी घेतलेल्या आहेत त्या नोंदीमार्फत त्यांनी बँकेची फसवणूक केलेली आहे. माझी जी लोणी संस्था आहे सेवा संस्था या संस्थेची त्यांनी नुकसान केलेलं आहे, त्या संस्थेला फसवलेलं आहे. त्याचबरोबर म्हणजे महाराष्ट्र शासन, बँक, लोणी संस्था या तिघांनाही या माणसांनी फसवलेलं आहे. यांच्यावर तात्काळ म्हणजे फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी एवढी मी महाराष्ट्र शासनाला, तहसील ऑफिसला सर्वांना विनंती करतो. जय हिंद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. राजगुरुनगर येथील तिन्हेवाडीमध्ये संयुक्त ग्रामपंचायत सांडभोरवाडी निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये भास्कर जगदाळे यांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान सरपंच पदाचे प्रमुख दावेदार म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे. संयुक्त ग्रामपंचायत सांडभोरवाडी येथील सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भास्कर मारुती जगदाळे यांनी निवडणुकीत आघाडी घेतली आहे. त्यांची ही शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे त्यांनी ती प्रतिष्ठेची करत प्रचारामध्ये घरोघरी शेतामध्ये जाऊन तर तरुण मतदारांना प्रत्यक्ष संपर्क करत जोरदार मुसंडी मारली आहे. राजगुरुनगर बँकेचे विद्यमान संचालक अरुण भाऊ थिगळे यांनी या निवडणुकीमध्ये उडी घेतल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी भावना भास्कर जगदाळे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जुनी जाणती पिढी आणि तरुणाई यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे असं चित्र सध्या निर्माण झालंय. निवडणूक जवळ आल्यामुळे प्रत्यक्ष भेटी आणि घोंगडी बैठका यावरच सर्व उमेदवारांनी लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय.
या निवडणुकीमध्ये जुनी पिढी तरुणांच्या बाजूने उभी राहणार का? मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. शासनाच्या घटनेनुसार जनमतातून सरपंच पद खऱ्या अर्थाने जर ते पुरेपूर सर्वसामान्य जो जर आहे शेतकरी सभासद आहे मतदार आहे याला न्याय द्यायचा असेल तर तो जनतेतून निवडलेला एक चांगला योग्य असा उत्तम उमेदवार निवडला जातो. आणि त्यामध्ये असं मला वाटतं की मी 2-3 मागली एक टर्म 2019-97-2002ची टर्म भोगलेली आहे. त्यामध्ये जी विकास कामं केलेली आहे त्याच्यामध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण संस्था वगैरे काय असेल ही मदत केलेली आहे ना, ती जी यापुढं अपूर्ण जी कामं आहेत, अपूर्ण कामं म्हणजे आता एक आधुनिकतेला सामोरं जायचं. गावात प्रवेश करताना CCTV कॅमेरे असावे, विजेचे उंच प्रकारचे टॉवर्स असावं, की जी एक इतर परप्रांतीय लोक असतात त्यांच्या नोंदणी भाडेकरूनच्या असाव्यात, की जेणेकरून गावामध्ये चोऱ्या वगैरे किंवा काही अतिप्रसंग घटना गैर घडू नये यासाठी जे स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून उदाहरणार्थ बेरोजगारांचा प्रश्न असू द्या, जर त्यासाठी आपल्याला जे शक्य आहे शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या योजना ह्या चांगल्या प्रकारे गावात एकदम म्हणजे तळापर्यंत पोहोचवाव्यात. एक स्थानिक स्तर हा उंच करावा, राहणीमान शेतकऱ्याचा उंच करावा, हा त्यामागचा एक हेतू आहे खास उभं राहण्याचा. आता माझं वय 60 आहे जवळजवळ, तरी देखील हा उत्साह का वाटतो बा एक तरुणांना संधी देताना? तर त्याचं मुख्य कारण आहे की माझी ह्या ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे आणि ती नाळ जोडत असताना मला ज्या भावना आहेत माझ्याकडे, ज्या माझ्या बरोबरच्या सहकाऱ्यांच्या, त्या काहीतरी अपूर्ण राहिलेल्या आहेत आणि त्या पूर्णत्वाच्या दृष्टीनं मला याच्यामध्ये सहभाग घ्यावा वाटला. या निवडणुकीमध्ये स्वयंस्फूर्तीने मला असं वाटलं की 40 ते 60च्या पुढील जे मतदार आहे तो माझ्या पाठीमागे खंबीरपणे ठाम उभा राहील आणि त्यांच्या जोरावर मी 100% निवडून येईन अशी मला खात्री वाटते. म्हणूनच खऱ्या अर्थाने मी या सरपंच पदाची वयाच्या 60व्या वर्षी निवडणूक लढवत आहे. कसं आहे, स्वराज्य संस्थेचा कारभार कोणत्या तरी अनुभवी आणि जाणकार माणसाच्या हातात द्यावा. त्याला लांबलं लचकलं खाच खलगे खोडगे की गाव पातळीवर गावठाणामध्ये 3-3 ठिकाणी 4-4 ठिकाणी बैठका होतात, त्यामधून पंच हे परमेश्वर असतात. पाठीमागची शिदोरी ही जर चालू याच्या पिढीला, मागची पिढी आणि पुढली पिढी या दोन्हींचा मेळ घालायचा असेल तर हे वय आहे. माझी शेवटची निवडणूक आहे, मी परत लढवणार नाही की आणि हे वय राहिलेलं नाही. परंतु मला असं वाटतं की ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांचं सबलीकरण करणं, गोरगरीब शेतकरी आहे त्यांना एक शेतीपर्यंत देत आता उत्पन्नाच्या बाबतीत शेतीमधून मिळतंच असं नाही. तर त्यासाठी ज्या शासकीय योजना आहेत, ज्या सवलती आहेत, त्या सवलतीची दारं जी सरकारची ती ठोठवावं, त्या माध्यमातून त्यांची सेवा करावी. हा खऱ्या अर्थाने माझा या निवडणुकीमधला उद्देश आहे की मला सर्व जनतेची, मायबाप, सरकार, बंधू भगिनी या गावच्या असतील यांची सेवा करण्याची माझी तीव्र इच्छा आहे आणि ती सर्व देतील या भरोश्यावर, त्यांच्या ताकदीवर मी या ठिकाणी ही शेवटची निवडणूक मी गांभीर्याने लढवत आहे. मला चांगल्या प्रकारचा उत्तम प्रतिसाद आहे, त्यामुळं तुम्ही या ठिकाणी सर्वांनी एक सहकार्य केले. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, वीरगाव, आनंदगड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ज्युनियर KG ते 10वी पर्यंत तसेच आनंद गुरुकुल वसतिगृहासाठी प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: निसर्गरम्य शैक्षणिक वातावरण, सुसज्ज इमारत, डिजिटल क्लासरूम आणि ई-लर्निंग सुद्धा, सर्व सुविधांनी युक्त शैक्षणिक संकुल, 40 एकराचा भव्य कॅम्पस, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, बेस्ट स्कूल अवॉर्ड प्राप्त शाळा, देश पातळीवर सुवर्ण आणि रौप्य पदक प्राप्त विद्यार्थी, इयत्ता 10वीच्या निकालाची 100% उज्ज्वल परंपरा, मुलामुलींच्या वसतिगृहाची प्रशस्त आणि स्वतंत्र सुविधा, CCTV कॅमेरा नियंत्रित कॅम्पस, घरगुती आणि रुचकर जेवणाची सुविधा भोजन कक्षामध्ये, अत्यंत कमी फी आणि दर्जेदार शिक्षण. जून 2018 पासून 11वी सायन्स प्रवेश वर्ग सुरू होत आहेत. संपर्क 02424
261555, मोबाईल 9730 93 0257. अध्यक्ष 9922 54 55 16. सचिव 9765 43 11 68. प्राचार्य 9158 077 688. कॅम्पस डायरेक्टर 9970 68 0857. रेक्टर 7875 074 070. तर मग आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा. आंतरभारतीय रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, विरगाव, आनंदगड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील 10 ग्रामपंचायतची निवडणूक संपन्न होणार आहे. महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या टावरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत श्री कमलादेवी विघ्नहर्ता ग्रामविकास परिवर्तन पॅनल आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशा सर्वपक्षीय श्री कमलादेवी जय गणेश ग्रामविकास पॅनलचे प्रमुख हे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतात. आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडी गावाचे विद्यमान सरपंच अंकुश टावरे आणि प्रमोद हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा सर्वपक्षीय पुरस्कृत श्री कमलादेवी जय गणेश ग्रामविकास पॅनल मैदानामध्ये उतरलाय. यावेळी सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक भलतीच रंगात आली आहे. दोनही पॅनल प्रमुख विकास कामांवरनं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री कमलादेवी विघ्नहर्ता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे प्रचार प्रमुख यांनी सर्वपक्षीय श्री कमलादेवी जय गणेश ग्रामविकास पॅनलचे प्रमुख अंकुश टावरे यांच्यावरती आरोप केलेत की मागील 5 वर्षामध्ये यांनी कुठलीही विकास कामं केली नाही आहेत. गावामध्ये पाण्याची समस्या आहे. दरम्यान या आरोपांचा समाचार घेत विद्यमान सरपंच अंकुश टावरे यांनी गावामध्ये विकास कामे झाली आहेत, विरोधकांना ती दिसत नाहीयेत, तसेच आम्ही काही चांगली कामं करायला गेलो की विरोधकच त्या कामामध्ये खोडी घालतात असा आरोप केलाय. मी अंकुश मारुती टावरे, सरपंच टावरेवाडी. आता निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि जे विरोधक आहेत त्यांनी आपल्या प्रचारामध्ये की गावच्या विकासाबाबत मुद्दे घेतलेले आहेत की गावामध्ये अजिबात विकास कामं झालेली नाहीत. परंतु मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की गेली 5 वर्षापासून टावरेवाडी अवसरी बुद्रुक डांबरीकरण हा रस्ता असेल, स्मशानभूमी संरक्षण भिंत असेल, त्याच्यानंतर आपली मागची जी अधुरी कामं आहेत, अस्मिता भवनचं अधुरं काम, स्मशानभूमी शेडचं अधुरं काम, ते पूर्ण करण्याचं काम कोणी केलं. त्यानंतर टावरेवाडी काळकाई रस्ता 500 मीटर डांबरीकरण रस्ता, त्यानंतर टावरेवाडी गणेशनगर डांबरीकरण, त्याचप्रमाणे टावरेवाडी पिंपळगाव बंधारा पूल, त्यानंतर 14 वित्तागातून येणारे जे शासकीय निधी आहेत, मग आरोग्याचे जे प्रश्न आहेत किंवा पाणी पुरवठ्याचे प्रश्न आहेत, तर आरोग्याच्या प्रश्नाच्या संदर्भात बंदिस्त गटार योजना, तर बंदिस्त गटार योजना गावठाणाची 500 मीटरची योजना पूर्ण झालेली आहे. दुसरी 1,500 मीटरची जी योजना आहे त्याचंही 50% काम झालेलं आहे. परंतु 50% काम होत असताना जे आता टीका करतात त्यांनी एवढं लक्षात घ्यावं का आपणच म्हणता विकास झाला नाही आणि ते काम बंद कोणी पाडलं. पाईप इथं येऊन पडलेले आहेत आणि त्याला पूर्ण शासकीय मंजुरी आहे. माझ्याकडं पूर्ण जो बायोडाटा आहे, त्यांचा जो प्लॅन आहे, एस्टिमेट आहे, ते एस्टिमेट तयार आहे. परंतु त्यांनी आरोग्याचा मुद्दा समोर घेऊन की लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, अरे पण आरोग्याचा प्रश्न आहे, पण ते शासकीय नियमांना धरून गटार योजना जी आहे 50% पूर्ण झाली, सगळ्या लोकांची मागणी, परंतु आपणच विरोध केला की ह्या सरपंचांच्या काळात कामं झाली नाही पाहिजेत. एखाद्या रस्त्याचं काम चालू असेल तर कोणीतरी 2 जण पुढं पाठवायचे, ते काम बंद पाडलं. 2 रस्त्यांची कामं बंद पाडली. गणेशनगरचं गणेश मंदिराचं जे वॉल कंपाऊंड आहे, ते वॉल कंपाऊंड शासकीय निधी त्याला मंजूर होणार, परंतु ते सुद्धा काम त्यांनी
जिल्हा परिषद सदस्यांवर दबाव आणून तो निधी दुसरीकडे डायव्हर्ट केला, या गावाला निधी मिळू नये. म्हणजे अशी त्यांची भूमिका राहिली की या सरपंचांच्या काळात गावचा विकास होणार नाही आणि हे लोकांना दाखवून द्यायचं की यांनी विकास केला नाही. ही त्यांची भूमिका राहिली. कुणाकुणाकडनं झाला हा नक्की? आता विरोध होत असताना या गावचे माजी सरपंच असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक असतील, बाळासाहेब भिवाजी टावरे असतील, त्यानंतर मतारबा नारायण टावरे गुरुजी असतील. टावरे गुरुजींनी त्यांच्या हद्दीतून जाणारी गटार योजना म्हणले माझ्या हद्दीतून घेऊन जायची नाही आणि परत तेच गावाला सांगतात की हे काम काय करतात. काहीच काम केलं नाही गेली 5 वर्षात. मग ही कामं झाली कुणी, ह्याचं उत्तर त्यांनी मला द्यावं. टावरेवाडी अवसरी बुद्रुक डांबरीकरण असेल, टावरेवाडी गणेशनगर डांबरीकरण असेल, टावरेवाडी काळकाई डांबरीकरण असेल, त्याच्यानंतर यांची जी अधुरी कामं राहिलेली आहेत, अस्मिता भवन सर्वांनी पाहिलं होतं की 10 लाखाचा निधी आला, 5 लाख त्याच्यावर खर्च केले, 5 लाख गेले कुठं. त्याच्यानंतर स्मशानभूमीचं शेडचं देखील 50%च काम झालं, 50%चं काम आणि निधी गेला कुठं. आणि त्या काळात, आता माझ्या काळात तर भ्रष्टाचाराचे पेपर आउट बातम्या आल्या नाहीत, परंतु त्यांच्या काळात पेपर आउट बातम्या झालेल्या आपल्याला पेपरची कात्रं नाहीत. रस्त्याचे जे अंतर्गत हे कॉन्क्रिटीकरण आहे, त्याच्यानंतर पाणी पुरवठा महत्त्वाची, पाण्याचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. तर पाण्याची योजना 2007 साली सुरू झाली. किती लाखाची योजना होती, परंतु 7 आणि 8 वर्षात ते पाईप सडायला लागतात आणि तेच मला सांगता 5 वर्षे गेली. हे शासकीय निधी आले पण तो निधी पूर्ण त्या कामासाठी वापरला नाही. त्याच्यात किती भ्रष्टाचार झाला हे पेपर आउट झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आज लोकांना पाणी पुरवठ्यासाठी सामोरं जावं लागते. मी मीराबाई किसन टावरे, माजी सदस्य, आणि आमच्या गावामध्ये 72 सालापासून लिफ्टची स्कीम राबवण्यात आली. त्या स्कीममधूनच आम्हाला नळाचं पाणी देण्यात येत होतं आणि नंतर आम्हाला टाकी बांधण्यात आली. टाकीमधूनच्या त्या पाईपलाईनद्वारे प्रत्येकी घरोघरी नळांना पाणी सोडण्यात येतं, परंतु काही कारणास्तव लाईट जाते, पाईप तुटतात, फ्यूज जातो, कधी लाईटीचा पुरवठा कमी पडतो, अशामुळं पाणी मिळत नाही. पण अशा वेळेला पाणी नळांना न आल्यामुळं आमच्या विहिरीचं पाणी पूर्ण वाडीमध्ये लोक वापरतात आणि आमच्या वाडीमध्ये अंतरच एवढं आहे की अर्धा किलोमीटरमध्ये सगळी वस्ती अगदी सामावलेली आहे. म्हणून असा बाहेर लांब जाण्याचा प्रश्नच येत नाही. सकाळी पण घरात पाणी भरण्यात येतं आणि नंतर शेताला जाताना सुद्धा 3 रस्ते आहेत आमच्या नळाच्या सभोवताली, तरी शेताला जाताना सुद्धा लोक पाणी नेतात आणि घरीसुद्धा पाणी वापरतात. आमच्या इथं पाण्याचा प्रश्न हा नाहीच आहे. शेतीला तर भरपूर आहेच आहे, पण घरी पण पाणी वापरायला भरपूर आहे. फक्त अशा कारणास्तव पाणी कधी कमी पडतं, पण त्यावेळेला सुद्धा आमच्या विहिरीचं पाणी असतंच. आमच्या ह्या पाण्याच्या समस्या काहीच नाही. तरुणांना संधी देण्याचं सोडून वयस्कर माणसेच गुडघ्याला बाशिंग बांधून उभी आहेत असा आरोप विरोधकांनी केलाय. मात्र त्यालाही चोख उत्तर देत विरोधक गावामधील तरुणांची डोकी भडकवत आहेत, त्यांना वेगळ्या मार्गावर नेत आहेत असे सरपंच पदाचे उमेदवार भाऊसाहेब टावरे यांनी सांगितलंय. विरोधी मंडळींचा जो आरोप आहे की तरुणांना संधी दिली पाहिजे, जुनी माणसं गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, नेमकं असं म्हणतंय कोण? ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधली तेच म्हणतायत. मी ज्यावेळी मुंबईहून गावी आता 4 महिन्यापूर्वी आलो, तरुणांचा सर्वे केला, एकही तरुण सत्तेमध्ये सहभागी नाही, समाजकार्यामध्ये सहभागी नाही. त्यांना वाळीत टाकल्यासारखे झालेले आणि त्यांना कोणीतरी मार्गदर्शक हवा होता. त्यांना एकत्र जोडण्याचं काम मी केलं. माझ्या निष्ठा ह्या टावरवाडीच्या मातीशी आहेत. राजकीय निष्ठा नाहीत, पक्षीय निष्ठा नाहीत. पक्षाचं लेबल नको आहे आम्हाला. टावरवाडीचा विकास हेच आमचं ध्येय. तरुणांचा इतका नावमेद झाला होता की त्यांना कुठं संधी मिळत नव्हती. म्हणून मी त्यांना मार्गदर्शक म्हणून उभा राहिलो आणि त्यांच्या सर्वानुमते मला सरपंचपदी उभे राहण्याची त्यांनी विनंती केली.
अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. बारामतीच्या पळशी गावामध्ये दूध उत्पादक संस्थेवरती अन्न भेसळ विभागाची कारवाई. दूध वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये आढळला युरिया. जेजुरीमध्ये वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे संतप्त नागरिकांनी ठोकलं वीज वितरण कार्यालयाला टाळं. येळपणीमध्ये बोगस जमीन खरेदी विक्रीचा प्रकार उघड. तहसीलदारांनी तलाठी धांडे यांना मागितला खुलासा. आणि टावरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीची वाढली रंगत. उमेदवारांच्या एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.